काल नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपालिका आणि एका नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव चिखलीकर आहेत. काय सांगाल साहेब, आपण सुद्धा मोठ्या ताकदीने जे आहे ते निवडणूक लढवली होती. काय प्रतिक्रिया? नांदेड जिल्ह्यातील ज्या नगरपालिका झाल्या त्या सर्व नगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला लोकांनी आशीर्वाद दिला. मी मनापासून जनतेचे आभार मानतो. जिल्ह्यामधली सगळ्यात मोठी नगरपालिका असलेली देगलूर, भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठा केलेली लोहा आणि उमरी या पूर्ण बहुमताने आम्ही जिंकलेलो आहोत. कंधारमध्ये बहुमत आलं, गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती झाली. आणि एकंदरीत माझे जे राष्ट्रवादीचे सहकारी आहेत त्या सहकार्याच्या एकजुटीतून आम्ही 70पर्यंत गेलेलो आहोत. त्यामुळं 3-4 जागेने जरी आमचा क्रमांक दुसरा असला तरी मला असं वाटतं की पाहिजे त्या प्रमाणात यश मिळालं नसेल तरी चांगल्यापैकी यश राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे. साहेब, आता आपण उल्लेख केल्याप्रमाणे गड आला पण सिंह गेला. खरं तर कंधार तुमचं होम टाऊन होतं, तिथं काँग्रेसचा विजय आलाय. ठीक आहे, कुठं पडलो याची थोडंसं आत्मपरीक्षण मला पण करावं लागेल. मागच्या निवडणुकीत असाच प्रकार झाला आणि कंधार शहर विकासापासून दूर गेलो. परंतु आता कोणाचाही नगराध्यक्ष असेल तरी विकासाला मदत करण्याची आमची भूमिका निश्चितपणानं राहील. पण आम्ही का हारलो याचं थोडंसं 1-2-4 दिवसामध्ये मी आत्मपरीक्षण करेल, बैठका लावेल, माहिती घेईल आणि ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. साहेब, आपण म्हणल्याप्रमाणे लोहा खरंच भाजपानं जे आहे ते प्रतिष्ठित केली होती. मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली होती, पण तर अशोकराव चव्हाणांनी त्या ठिकाणी विशेष लक्ष घातलं होतं. खरं तर अशोकराव गल्लीबोळामध्ये फिरले, त्यांनी फिरण्याची आवश्यकता होती का नव्हती हा त्यांचा विषय आहे. पण ते स्वतःला राज्याचे जिल्ह्याचे नेते समजतात आणि गलोगलीमध्ये फिरले. तिथे त्यांना चांगली चपराक, कारण शेवटी लोकांना काय, मी 2004 विधानसभा लढवतोय, अनेक नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, अनेक याच्यात झाल्या. सातत्यानं मला पण, मी हारलो जिंकलो तरी मला लीड आहे. सातत्यानं माझ्या विचारसरणीच्या ह्याच्यामध्ये नगरपालिका आहे. एक 5 वर्षाचा काळ मनसेचं आणि काँग्रेस, ज्यावेळेस अशोकराव काँग्रेसमध्ये होते, मनसे आणि ते एक झाले, तो 1-5 वर्षाचा पिरियड सोडला तर स्थापन झाले तेव्हापासून माझ्या विचारसरणीच्या ताब्यात नगरपालिका आहे. त्यामुळे त्या लोकांचं माझं एक नातं झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लोहावासियांनी मोठा कौल दिलेला आहे. जर लोह्यात चर्चेत राहिले ते एकाच कुटुंबातील 6 उमेदवार भाजपाचे. मात्र आपण बघितलं तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सगळ्यांचाच पराभव झालाय. असं वाटतं एखादं तरी येईल. नाही, येण्याचा विषय नाही ना. लोकांनी ठरवलं होतं की विकासाच्या बाजूने आपल्याला जायचं. विकास कोण करू शकतो ही भूमिका लोकांना पटली आणि 3,000 मताच्या फरकाने नगराध्यक्ष निवडून आला. 800 मताच्या फरकाने नगरसेवक निवडून येऊ शकतो. ही कमाल लोहा नगरवासियांनी केलेली आहे. आपण दुसरीकडे बघतो तर कमल चिन्हावर जे ते 3 नगराध्यक्ष झालेत. मात्र बेलोली आणि धर्माबाद इथे मराठवाडा जनहित पार्टीने लढवलं होतं, ते जिंकून आलेत. मात्र काल अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट सांगले की ते आमचे सहयोगी आहेत. पण आपण दुसरीकडे बघितलं तर जे आहे ते धर्माबादमध्ये आमदार राजेश पवार यांना धक्का म्हणता येईल का अशोकराव चव्हाणकडून? याच्यावर आमदार राजेश पवारांनी प्रतिक्रिया दिलेली योग्य राहील की अशोकराव चव्हाण म्हणतात की आमचे सहयोगी आहेत, राजेश पवारांनी भाजपचं उभा केलं. नेमकं त्यांचं काय त्या दोघांनी ठरवावं, त्याच्यावर आमची प्रतिक्रिया घेण्याची काही आवश्यकता नाही. नगरपालिका झाल्यानंतर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली. राष्ट्रवादी कशी ताकद लावणार आहे आता? राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण तयारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला आणि शिवसेनेला दोघांनाही प्रस्ताव युतीचा दिलेला आहे. शिवसेनेकडून युतीच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली जात आहे. भाजपने आतापर्यंत आम्हाला प्रतिसाद दिला नाही, पण आम्हाला प्रतिसाद दिला, तिघाची युती झाली तर स्वागत आहे. झाली नाही तर शिवसेनेसोबत बसू, त्यांनी नाही म्हणाले तर स्वतंत्र लढू. जिल्ह्यामध्ये देखील लोक सांगत होते की जिल्ह्यात एकच राष्ट्रवादीचा आमदार आहे, भारतीय जनता पक्षाचे 5 आमदार 2 खासदार आहेत, तरी आम्ही त्यांच्या बरोबरीत उतरलो. त्याच्यामुळे राष्ट्रवादीची जी टीम आहे आमची, त्या टीमचं नेटवर्क खूप चांगलं आहे आणि महापालिकेत देखील यश मिळेल असं मला खात्री आहे. साहेब, आपण म्हणता की भाजपाने जे आहे ते राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला नाही. मात्र जेव्हा भाजपाची आणि शिवसेनेची बैठक झाली तर भाजपानं केवळ शिवसेनेला 6 जागेवर जे आहे ते प्रस्ताव दिला असं हेमंत पाटलांनी जाहीर केले. आज ते विषय जे आहे ते हेमंत पाटील राज्याच्या बैठकीत सुद्धा मांडणार आहेत. वाटतं अशा परिस्थितीत भाजपने तुमची युती होईल? शेवटी नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर हे दोन्ही आमदार शिवसेनेचे आहेत. महायुतीमध्ये काम करताना महायुतीचे नेते फडणवीस साहेब असतील,
शिंदेसाहेब असतील, आदरणीय दादा असतील, हे सगळेजण त्या मतदारसंघातला आमदार कोण आहे त्याला झुकतं माप देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे दोन्ही आमदार त्यांचे आहेत, तर त्यांना 5 आणि 6 जागा घ्या म्हणण्याचा कुठं प्रश्न निर्माण होतो. त्यांचा सन्मान ठेवून ही युती झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की आमच्याकडे सन्मानजनक प्रस्ताव होईल, सकारात्मक चर्चा होईल, ते कृतीत उतरली पाहिजे याची वाट बघतो. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर होते, ज्यांनी आपल्याशी संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.